आजची कथा असणार आहे. ही कथा एका अली नावाच्या टूर गाईडची आहे आणि त्याचं एक असिस्टंट दीपक याची आहे. 2016ची ही गोष्ट आहे. अली तो फिरण्यासाठी बाहेर पडतो आणि तो माहिती गोळा करतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याला आवड असते की माहिती गोळा करायची. त्यामुळे तो एक टूर गाईड बनतो आणि तो आपल्या टुरिस्टला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो, नवीन जागा दाखवतो. एक दिवस अली आपल्या असिस्टंटसोबत जो दीपकसोबत एका डोंगर भागामध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो माहिती काढतो की या ठिकाणी काय आहे काय नाही, कारण त्या भागामध्ये एक भूतिया भाग म्हणून ओळखला जातो असं म्हणतात. तर त्यानंतर जो अली असतो तो माईलच्या इलाक्याबद्दल लोकांना विचारतो. तेव्हा त्याला समजतं की त्या इलाक्यात ब्रिटिश राहत होते आणि त्यांनी जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिश माईल खोदण्याचं काम करत होते. तर तिथेच काही कामगार देखील होते. तर आणि काही लोकांना तिथं काही आजार पण होते, जसे खोकल्याचे आजार, आणि जवळजवळ 65,000 कामगार त्या ठिकाणी जागीच आजारपणामुळे मृत्यू पावले आहे. त्यानंतर सरकारने ती माईल्स बंद केली आहे. पण अजूनही बोललं जातं की रात्री खोकल्याचा ओरडायचा आवाज येतो असं ते लोक अलीला सांगतात, दीपकला सांगतात. पण अलीला या गोष्टींवर विश्वास बसत नाही. त्यानंतर जो अली असतो तो दीपकसोबत माईलच्या भागामध्ये रात्री जाण्यासाठी निघतो. त्यानंतर ते दोघंही माईलपाशी येतात आणि जो अली असतो तो आतमध्ये जायला लागतो आणि त्याच्या पाठोपाठ जो दीपक असतो तो बॅटरी लावून आतमध्ये घुसतो. पण दीपकला असं वाटतं की काहीतरी आपल्या समोरून गेलं आहे. दीपक अचानक खाली बसून घेतो. त्याचे पाय जातच नाही पुढं. त्यानंतर अली पुढे गेल्यानंतर त्याला कुणीतरी ओरडायचा आवाज येतो. अली आवाजाच्या दिशेने पळ घेतो आणि आवाज ज्या बाजूनं येत असतो त्या बाजूला अली जातो असतो. तेव्हा अली आतमध्ये घुसतो. तेव्हा तो बघतोय तर काय, एक मुलगी आहे, एक बाहुली आहे. एक मुलगी बाहुलीसोबत खेळत आहे आणि त्या मुलीच्या पाठीमागे एक बाई पण असते. त्यानंतर अली थोडा पुढं जातो. पुढे गेल्यानंतर त्याला तिथे एक बाईच दिसत नाही, फक्त तिथे एक मुलगी दिसते. ती मुलगी पण उडते आणि एका भूताचं रूप घेते आणि जी माईलची भिंत असते त्या भिंतीमध्ये जाऊन ती गायब होते. त्यानंतर अली खूप घाबरतो. तेव्हाच अली फक्त दीपककडं रेंगाळत त्याच्याकडे येत असतो. तर त्यानंतर दीपकचे डोळे पांढरे पडतात आणि दीपक मोठ्याने खोकतो. नंतर तो त्याचं डोकं स्वतःचं डोकं भिंतीवर मारू लागतो. अली दीपकला बघून खूप घाबरतो. तेवढ्यात अलीला पाठीमागून जोरात धक्का बसतो. पाठीमागे वळून बघतो तर पाठीमागे कोणीच नसतं. त्यानंतर अचानक अली एका खड्ड्यामध्ये पडतो आणि त्या खड्ड्यामध्ये तो खाली जातो. खाली गेल्यानंतर बघतो तर वर खूप भयानक असं भुयार असतं. पाठीमागे जाण्यासाठी खूप अवघड होतं. तर अली माईडच्या मधून बाहेर जाण्यासाठी रस्ता शोधण्याचं प्रयत्न करतो. पण पुढे आल्यानंतर अलीला काही कामगार दिसतात आणि सर्वजण काम करत असतात. ते कामगार अलीकडे बघतात आणि मोठ्याने रडायला लागतात, खोकायला लागतात. त्यानंतर अलीला विश्वास होतो की बाहेर जे लोक सांगत होते ते अगदी खरं होतं, येथे आत्मा आहेत म्हणून. अलीला पण खोकायला लागतो आणि अलीच्या तोंडातून रक्त यायला लागतं आणि जे तिथं आत्मा असतात ते सर्व अलीकडे यायला लागतात आणि तिथेच अली बेशुद्ध पडतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो, मला वाचवा, मला वाचवा असं बोलत होता आणि ओरडता अली तिथेच बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याचे डोळे उघडल्यानंतर तो एका हॉस्पिटलमध्ये होता आणि दीपक त्याच्यापाशी बसलेला होता. त्यानंतर दीपक अलीला सांगतो, माझं डोकं दुखत होतं त्यामुळे आम्ही बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर मी एकदम बरा झालो आणि मी तिथे 2-3 लोकांना घेऊन तुम्हाला शोधण्यासाठी आत गेलो आणि तुम्ही एका कोपऱ्यात पडलेले होते आणि तिथूनच मी तुम्हाला उचलून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असं दीपक अलीला सांगतो. त्यानंतर अली बोलतो, पुन्हा कधीच या माईलच्या भागामध्ये जायचं नाही. आणि अली पण
अलीला पण या कथेवर आणि ह्या लोक जे सांगत होते त्या गोष्टीवर विश्वास होतो. जर प्रेक्षक मित्र हो कथा आवडली असेल तर अशाच रंजक कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.